अनेक लोक विचारतात, म्हणजे साधा प्रश्न आहे हा, की अध्यात्म म्हणजे नेमकं काय बाबा? अध्यात्म म्हणजे गप्प बसणं, काम सोडून पळून जाणं किंवा आळशी बनणं असं आहे का? श्रीकृष्ण आज अर्जुनाला अत्यंत कडक शब्दात बजावतात, जर तू कामच केलं नाही तर तुझं शरीरसुद्धा चालणं अशक्य आहे. आळसाला शांतता समजणाऱ्या लोकांच्या तोंडावर श्रीकृष्णाचा हा सर्वात मोठा चाबूक आहे. अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 8 मध्ये श्रीकृष्ण सांगतात, तू शास्त्रविरहित तुझे कर्तव्य असलेले कर्म नेहमी कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हेच श्रेष्ठ आहे. आणि कर्म न केल्यास तुझ्या शरीराचा निर्वाहसुद्धा म्हणजे शरीर यात्रासुद्धा शक्य होणार नाही. या श्लोकामध्ये नियतकर्म आणि शरीर यात्रा या दोन संकल्पनांचा अर्थ आपण पाहूयात. नियतकर्म म्हणजे काय? तुमच्यासमोर जे सत्य, न्याय, वेळेची मागणी आहे ना, ते काम करणं. अर्जुनासाठी त्या क्षणी अन्यायाविरुद्ध लढणं हे नियतकर्म होतं. तुमच्यासाठी तुमचा अभ्यास किंवा तुमचं काम किंवा तुमचं कर्तव्य हे तुमचं नियतकर्म आहे. आणि अकर्मण म्हणजे काय? तो जो माणूस मी काहीच करणार नाही असं म्हणून आळसात पडून राहतो ना, तो जिवंत प्रेतासारखा आहे. त्यामुळे श्रीकृष्ण काय म्हणतात, शरीर टिकवायला, श्वास घ्यायला, अन्न पचवायला सुद्धा शरीराला कर्मच करावं लागतं. मग कर्मापासून पळणारा माणूस स्वतःला सुद्धा फसवतोय ना, कारण कर्माच्या भट्टीतून गेल्याशिवाय माणसाचा अहंकार कधीच वितळत नाही. काम कराल तरच स्वतःच्या त्रुटी समजतील आणि आत्मशुद्धी होईल. हा श्लोक आजच्या आयुष्यामध्ये आपल्याला आपला आळस कसा उखडून टाकायचा हे शिकवतो. एक म्हणजे आळसाला सद्गुण मानू नका, आळसाला काही गुणच मानू नका. मला काही करायचंच नाही आहे, मी निवांत आहे, हा अध्यात्माचा मार्गच नाही, हा तमोगुण आहे. आणि दुसरं, तुमचे नियत कर्म ओळखा. सगळ्यात आधी हे सध्याच्या क्षणी तुमचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य कोणतं आहे ते ओळखा आणि त्यात 100% ताकद लावा. दुसरं म्हणजे कृती हीच पूजा आहे. विचारांच्या बुडबुड्यात जगणे सोडा, प्रत्यक्षात कृती करा, कारण कृतीमधूनच बदल घडतो. विचार बंद करा, फक्त विचार बंद करा आणि कामाला लागा. आळस फेका, तुमचे नियत कर्तव्य पार पाडा आणि कर्मयोगी बना. निष्क्रियता हा तुमचा स्वभाव नाही आहे, कर्म हाच तुमचा धर्म आहे.